शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही आता हे स्क्रीनवर जे बघत आहात हा आपला जॉकी व्हरायटीचा हरभरा आहे. या रब्बी हंगामात आपण 9 इंचावरती पावसाच्या ओलीवरती हा हरभरा बिना मेहनत करता पेरलेला आहे. म्हणजे आपण सोयाबीन काढल्यानंतर कुठल्याही प्रकारची मेहनत न करता डायरेक्ट पेरणी यंत्राने 9 इंची पेरणी यंत्राने याची आपण एकरी 26 ते 27 किलो पर्यंत बियाणे टाकून आपण याची पेरणी केलेली आहे. तर इथं पेरणी करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की हरभऱ्याचं बेवड हे ऊसाला अतिशय उत्कृष्ट मानलं जातं. हरभऱ्याची जी पडणारी आंब त्याचा पाला हा ऊसाला अतिशय उपयुक्त ठरतो. आपण या क्षेत्रामध्ये पुढच्या हंगामात ऊस लावणार आहे म्हणून आपण या क्षेत्रात हरभरा केलेला आहे. अर्थात हरभऱ्याचा करण्यामागचा दुसरा असा पण शास्त्रीय उद्देश असेल की त्या हरभऱ्याच्या मुळ्यांवरती ज्या नायट्रोजनच्या गाठी तयार होतात त्या गाठी नत्र स्थिर करण्याचं, जमिनीत नत्र स्थिर करण्याचं काम करतात. ते स्थिर केलेलं नत्र हे आपल्या ऊसाला सुरुवातीच्या काळात उपयोगी येतं, जेणेकरून ऊसाची जी वाढ आहे सुरुवातीची अतिशय जोमदार होते. त्यामुळे देखील हा हरभरा केला जातो आणि बरेचसे कारणं त्यामध्ये असू शकतात. तर हा आपण अशा पद्धतीने हरभरा केलेला आहे. तर ही जॉकी व्हरायटी आहे आणि एकरी 10पर्यंत याचं सरासरीचं ॲव्हरेज आहे. आपल्याला उत्पन्न देखील चांगलं होतं आणि याचा आपल्या पुढच्या पिकाला अतिशय चांगला असा फायदा देखील होतो. म्हणून आपण ज्या क्षेत्रात ऊस करणार आहोत त्या क्षेत्रात हरभरा जरूर करावा. धन्यवाद.